या संपूर्ण एका महिन्याच्या प्रचारामध्ये पक्ष आणि विचारधारा याच्यावरती अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना घडलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने आज आम्ही प्रश्न विचारलाय. याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण गेस्ट सेंटरला जाऊयात. गेस्ट सेंटरला आपल्या सोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आणि त्याचबरोबर मनसेचे नेते अविनाश जाधव. आपल्या दोघांचंही स्वागत आहे. पहिला प्रश्न केशवजी तुमच्यासाठी आहे. भाजपची जी मूळ विचारसरणी आहे ती आजही शाबूत आहे का? 100% साबूत आहे. किंवा मी तर असं म्हणेन की या देशातला एकूण सगळ्या राजकीय पक्षांचा आपण विचार केला तर एकूण आपल्या विचारधारेवरती ठाम राहून वाटचाल करीत असला. भलेही यावेळी भारतीय जनता पार्टीला अनेक ठिकाणी प्रवेश नव्हता. अत्यंत छोटा पक्ष भारतीय जनता पार्टी होती. जनसंघाच्या काळात तर खूपच सस्त्या या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खाल्ल्या. पण जी विचारधारा भारतीय जनता पार्टी सुरुवातीपासून मांडते, विकास आणि हिंदुत्वाची जी सर्वसमावेशकतेचं हिंदुत्व आम्ही मानतो, या दोन मुद्द्यावरती आम्ही आज देशासमोर सगळीकडे पसरतो आहोत, विस्तारत आहोत. या दोन विचारधारांना कितीही संकट आली तरी आम्ही कधीही डगमगलो नाही. आम्ही आमचा अजेंडा कधीही सोडला नाही. त्यामुळे आजही भारतीय जनता पार्टीची विचारधारा जी आहे तीच विचारधारा आहे. भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेत कोणत्याही प्रकारचा बदल, फरक किंवा सोयीनुसार ज्या प्रकारे बदल करावे लागतात तसं काही आम्ही केलेलं नाही. पण केशवजी 3 दिवस आधी लोकांना पक्षात घेणं या विचारसरणीमध्ये बसतं का? काँग्रेसच्या नेत्यांना पक्षाने बाहेर काढताच भाजपमध्ये घेणं याच्यामध्ये बसतं का? आता या नवीन आयरामांना तुम्ही नव्याने शिकवण देणार आहात का तुमच्या विचारसरणीची? 100 नाही दोन एक मिनिट असं आहे की काय माहिती का की मी खरं म्हणजे मी जाणीवपूर्वक यावेळी काय केलंय की जे भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष काम करणारे अतिशय सामान्य कार्यकर्ते आहेत, जे बहुसंख्येने आहेत, ज्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे. म्हणजे अगदी आता पुण्यात जोडून दिलं. पुण्यामध्ये नाली सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे. ठाण्यामध्ये का झोपडीत, म्हणजे अशी असंख्य उदाहरण मी देऊ शकतो जी जाणीवपूर्वक मी आता आज माझ्या सोशल मीडियाच्या साईटवर टाकलेली आहेत. प्रश्न असा आहे की बघा 100 ठीक आहे, 100 उमेदवारामध्ये 20 जागा ठिकाणी अशा प्रकारचे जे त्या ठिकाणचं सामाजिक गणित, बाकीची गणित, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आणखीन थोडी ताकद जिंकण्याची गरज आहे, अशा 15-20 ठिकाणी भारतीय जनता पार्टीने 100 जर बाहेरचे लोक घेतले असतील तर त्याचा अर्थ भारतीय जनता पार्टीने पण केशवजी हे सगळं उसनी ताकद वाढवल्यासारखं आहे. हे पूर्णपणे पक्ष बांधणी करण्यासारखं आहे का? एक मिनिट त्याचं उत्तर देतो. 100% म्हणजे मुळात असं आहे की ज्यावेळी शेवटी असं आहे की तुमचा पक्ष वाढतो कसा. शेवटी प्रत्येक जण या पार्टीत येत असतो, आपल्या विचारांनी या पार्टीतल्या विचारांनी डेव्हलप होत असतो. शेवटी कुठलाच माणूस हा जन्मजात कुठल्या काही याच्यावर असतो ना. ज्यावेळी तो भारतीय जनता पार्टीत येतो त्याचा विस्तार होतो, त्याच्या भारतीय जनता पार्टीचा विस्तार होत असतो. आणि तुमच्या माहितीने सांगतो की भारतीय जनता पार्टी संघटनात्मक पक्ष म्हणून ओळखला जातो. आजही भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद, संघटनात्मक रचना इतकी बळकट आहे की त्यामुळे नवीन आलेल्यांना आम्ही सामावून घेतो. आमच्या विचारसरणीवर तो वागायला लागतो. कदाचित तुम्हाला पटणार नाही, कदाचित हसू येईल, पण आजही तुमच्या विचारसरणीप्रमाणे तो वागायला लागतो हे तुमचं म्हणणं कदाचित खरं असेलही. पण ज्या व्यक्तीची विचारसरणी आधी अतिशय वेगळी होती तो अचानक वेगळ्या विचारसरणीने कसा वागायला लागला, अशा पद्धतीचा प्रश्न मतदारांच्या मनामध्ये पण उपस्थित होतो ना. शेवटी असं आहे की भारतीय जनता पार्टी आम्ही हे मानणारे पक्ष आहोत की आमच्या दृष्टीनं व्यक्ती महत्वाची नसते, आमच्या दृष्टीने विचार महत्वाचा आणि विचाराचं प्रतिबिंब म्हणजे आमचं चिन्ह आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा वोटर आहे, भारतीय जनता पार्टीला मानणारा मोठा वर्ग आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. हा व्यक्ती कोण आहे हे कधीच पाहत नाही. भारतीय जनता पार्टीची विचाराधारित ही आहे. इथे कुणीही आमच्या पार्टीचा मालक नाहीये. एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, इतर राजकीय पक्ष आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही फरक समजून घ्या, कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा. इतर सर्व राजकीय देशामधल्या बहुतांशी 98% 2-4 पार्टी सोडल्या तर 98% पार्टीमध्ये कुणीतरी एक राजकीय पक्षाचा मालक आहे आणि त्याच्याच पुढचा मुलगा पुढचा माझा पूर्ण होऊ द्या. आणि त्याच्यानंतर पुढे त्या पद्धतीने ती विचारधारा त्या नेत्याच्या लहरीप्रमाणे बदलते. भारतीय जनता पार्टीमध्ये कुणीही मालक नाही. इथे सामूहिक निर्णय आजही होतात आणि म्हणून देवेंद्र फडणवीस जे कधी काळी नागपूरमध्ये नगरसेवक असतात ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात. नितीन गडकरी कधी काळी बूथवरती पोस्टर लावायचे ते केंद्रात अध्यक्ष होतात आणि मंत्री होतात. अशी खूप उदाहरणं मी देऊ शकतो, कारण आमची विचारधारा मुख्य त्यामध्ये आहे. केशवजी येते मी पुन्हा तुमच्याकडे, पण या तुम्ही मगाशी जो एक विचारधारेला मानणारा वर्ग आहे त्याला तुम्ही कुठेतरी दुखवत तर नाही आहात ना, या मुद्द्यावरती आपण परत येणार आहोत. अविनाशजी मला तुमच्याकडे यायचा एक वेगळा प्रश्न आधी